नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर स्पर्धा परीक्षेच्या वाटेवर। तर मित्रांनो, आजचा आपल्या व्हिडिओचा विषय आहे सामान्य विज्ञान। मित्रांनो, आपण 6व्या इयत्तेतील सामान्य विज्ञान या विषयातील पहिला धडा या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चला पाहूयात। तर मित्रांनो, येथे आपण अनुक्रमणिका पाहू शकतो आणि अनुक्रमणिकेमध्ये पाहायला गेलं तर पहिला धडा आहे नैसर्गिक संसाधनं, हवा, पाणी आणि जमीन। एकूण 16 धडे आहेत आणि 112 पानं आपल्याला अभ्यासायची आहेत। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पहिला धडा पूर्ण करणार आहोत। तर चला पाहूयात। तर मित्रांनो, जसं आपण पाहिलं की पहिला धडा आहे नैसर्गिक संसाधने, हवा, पाणी आणि जमीन। तर मित्रांनो, येथे आपण पाहू शकतो की पहिला आपल्याला सुरुवातीला दिलेला आहे की सभोजच्या आकृतीमध्ये निरीक्षण करा। तर मित्रांनो, या आकृतीमध्ये आपल्याला निरीक्षण करायचे आहे। आपल्याला इथे दिसत आहे की या आकृतीमध्ये आपल्याला पाणी दिसते, म्हणजे एक प्रकारची नदी दिसते, ती वाहते। त्याच्या आजूबाजूच्या क्षेत्रामध्ये जर पाहायला गेलं तर एक गाय दिसते आपल्याला, म्हणजे एक जनावर दिसतंय, ती एका बेटावर आहे। त्याचप्रमाणे तिथे एक वृक्ष दिसतंय, काही पक्षी आकाशामध्ये उडत आहेत। त्याचप्रमाणे आपल्याला एक विमान उडताना दिसतंय, एक बोट दिसते आणि एक कार सुद्धा दिसते। तर मित्रांनो, असं एक नेचरचं चित्र आपल्याला दिलेलं आहे। तर पाहायला गेलं तर या चित्राचे एकूण 3 भागामध्ये विभाजन त्यांनी केलं आहे: शिलावरण, जलावरण आणि वातावरण। तर मित्रांनो, शिलावरण म्हणजेच काय, तर आपली जमीन ज्याच्यावर आपण वावरतो, चालतो, ठीक आहे। आणि त्यानंतर जलावरण म्हणजेच काय, तर समुद्र म्हणा किंवा नदी, जो भाग पाण्याने व्यापला आहे त्याला जलावरण असं आपण म्हणू शकतो। आणि वातावरण म्हणजे ज्या वातावरणामध्ये आपण फिरतो, श्वास घेतो, ते वातावरण, ठीक आहे। तशा 3 भागामध्ये त्यांनी विभाजन केलं आहे। आणि हे जे प्रश्न विचारले, सभोजच्या आकृतीचे निरीक्षण करावं, या प्रश्नांची उत्तर द्या, तर हे त्याच संबंधीचं आहे, ठीक आहे। तर पक्षी कोठे आहेत, तर आकाशात आहेत। गाय कोठे चरत आहे, तर एका बेट किंवा एका जागेवर चरत आहे, जिथे गवत आहे आणि एक झाड आहे। त्याचप्रमाणे रस्ता, झाडे कोठे आहेत, तर शिलावरणावर आहेत, ठीक आहे। त्याचप्रमाणे पाहायला गेलं तर नदी कुठून वाहते, नदी ही जलावरणामध्ये येते आणि ती सुद्धा जमिनीवर वाहत आहे। तर अशी या प्रश्नांची उत्तर आहेत आणि हे बेसिक इन्फॉर्मेशन आहे। मित्रांनो, तुम्ही म्हणाल की आपण या MPSCचा अभ्यास करतोय आणि आपण हे काय वाचतोय। तर मित्रांनो, एक तुम्हाला बेसिक आयडिया सांगतो बघा। तर आपण एक पहिलं निरीक्षण केलं पाहिजे की आपली जी स्टेट बुक्स आहेत, म्हणजे आता जे पुस्तक वाचतोय ते पूर्णपणे NCERT बेस्ड आता बनवण्यास सुरुवात केली आहे। म्हणजे जर NCERT तुम्ही वाचले, त्यामध्ये चिंटू आणि बंटी असे असतात जे प्रश्न विचारत असतात आपल्याला सारखे। तर मित्रांनो, ते प्रश्न तुम्ही इग्नोर करू नका। आपल्याला वाटतं की हे लहान मुलांचे प्रश्न आहेत, आपण केले नाही पाहिजे, पण तुम्ही ते जर प्रश्न वाचले आणि त्याचं जर उत्तर द्यायला प्रयत्न केला, तर तुमचा ब्रेन असतो, म्हणजे आपला जो मेंदू असतो, त्या प्रश्नानं उत्तर द्यायला, रिस्पॉन्स द्यायला तयार होतो। आणि आपण पाहायला गेलं तर आपली जी चालना असते त्या विषयाबद्दलची, किंवा आपली जी त्या विषयाबद्दलची ओढ असते, ती वाढते। कारण की उत्तर शोधल्यामुळे काय होतं, तर मित्रांनो, आपला जो इंटरेस्ट असतो तो वाढत जातो विषयातला, ठीक आहे। आणि आपण अजून खोलवर जातो आणि विषयाची खोली वाढल्यामुळे आपली समजसुद्धा चांगल्या प्रकारे निर्माण होत असते। त्यामुळे कुठलीही गोष्ट याच्यामध्ये इग्नोर करू नका, कारण की बघा, इयत्ता 6वीचं पुस्तक आहे आणि खूप सोपं आहे आणि आपण ते पूर्ण करू शकतो, ठीक आहे। तर आपण टप्प्याटप्प्याने हळूहळू करूया आणि पूर्ण पुस्तक करूया। आता आपण पहिला धडा पाहत आहोत नैसर्गिक संसाधने। यावरून असे लक्षात येईल की आकृतीमधील काही घटक आकाशात म्हणजेच हवेत आहेत, काही घटक पाण्यात आहेत, तर काही घटक जमिनीवर आहेत। मित्रांनो, पृथ्वीवर असणाऱ्या सर्व बाबी अशा प्रकारे हवा, पाणी आणि जमीन यांच्याशी संबंधित आहेत। जमीन, पाणी आणि हवा यांना अनुक्रमे शिलावरण, जलावरण आणि वातावरण असे म्हटले गेले आहे, जसं आपण या आकृतीमध्ये पाहिलं। तसेच विविध सजीवांचा वावर किंवा संचार या 3ही आवरणामध्ये असतो, जसे की पक्ष्यांचा हवेमध्ये असतो, त्याचप्रमाणे जमिनीवर सुद्धा राहतात, ठीक आहे। बेडकाचा पाहायला गेलं तर पाण्यामध्ये पण सुद्धा वावरतो आणि जमिनीवर सुद्धा राहतो। त्याचप्रमाणे घोडे म्हणा, हत्ती म्हणा, हे सगळे जमिनीवर वावरतात। तर अशा या प्राण्यांचा, म्हणजे आपण सुद्धा म्हणू शकतो की आपला सुद्धा आता या तिन्ही पण जे आहेत, शिलावरण, जलावरण आणि वातावरण, येथे आपला वावर असतो, ठीक आहे। तर मित्रांनो, या सगळ्या जीवजंतूंचा या क्षेत्रामध्ये आपण म्हणू शकतो, किंवा शिलावरण, जलावरण आणि वातावरण यांच्यामध्ये आपला संचार असतो। मित्रांनो, हे सजीव आणि त्यांनी व्यापलेल्या शिलावरण, जलावरण व वातावरणाच्या भागास जीवावरण असे म्हटले जाते। म्हणजे या तिन्ही पण भागांना एकत्रितरित्या पाहायला गेलं तर शिलावरण, जलावरण आणि वातावरण येथे सजीव सुद्धा वावरतात, त्यामुळे आपण यांना एकत्रितरित्या काय म्हणू शकतो, तर जीवावरण असे म्हणू शकतो। मित्रांनो, पृथ्वीची ही आवरणे निसर्गतः निर्माण झालेली आहेत, हे आपण मागील इयत्तेत शिकलो आहे, म्हणजे मागील इयत्तेत हे शिकवलं गेलं होतं। तर मित्रांनो, पृथ्वीच्या सभोवताली वातावरणाचा म्हणजेच हवेचा थर आहे। आपल्याला माहिती आहे की पृथ्वीच्या सभोवताली वातावरणाचा म्हणजेच हवेचा थर आहे। पृथ्वीचा पृष्ठभाग पाणी आणि जमीन म्हणजेच जलावरण व शिलावरणाने बनलेला आहे। जसे की आपण त्या आकृतीत पाहिलंच होतं की जलावरण आणि शिलावरण हे त्याच्यावर आपण वावरतो, उभे राहतो। त्याचप्रमाणे वातावरणामध्ये सुद्धा आपण जगत असतो। तर यांना एकत्रितरित्या काय म्हटलं जातं, तर जलावरण म्हटलं जातं। आणि हे तिन्ही पण आपल्यासाठी किंवा एखाद्या जीवासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत सर्व्हाइव्ह करण्यासाठी किंवा जगण्यासाठी। तर मित्रांनो, यापैकी जलावरणाचा भाग शिलावरणाच्या तुलनेत जास्त आहे,
पृथ्वीवरील जमीन व पाण्याचे प्रमाण आपल्याला आकृती 1.2 वरून लक्षात येईल. तर मित्रांनो येथे जर या आपण आकृती पाहिली म्हणजे पाय चार्ट पाहिला तर आपल्याला हे समजून येईल की जमीन म्हणजे पूर्ण हे आपण पृथ्वीचं विश्लेषण केलेलं आहे. पृथ्वीची पाहायला गेलं तर 29% पृथ्वीचा 29% भाग हा जमीन आहे. तर उरलेला जो भाग आहे म्हणजेच किती तर 71% भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. ठीक आहे. तर स्थायू जल आणि वायू रूपातील या नैसर्गिक घटकांकडे आपण संसाधने म्हणून पाहतो. म्हणजेच या घटकांचा वापर आपण आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी किंवा डेली ज्या आपल्या गरजा लागतात दिनचर्या म्हणजे आंघोळ करणे त्यासाठी पाणी वापरतो. ठीक आहे. ड्रायव्हिंग करण्यासाठी त्यासाठी जमीन वापरतो किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी आपण विमानाचा वापर करत असतो म्हणजे वातावरणात फिरत असतो, श्वास घेत असतो. ठीक आहे. तर या सगळ्यांचा आपण वापर करत असतो. तर आता आपण या तिन्ही घटकांचा सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत. ठीक आहे. तर मित्रांनो येथे एक बॉक्समध्ये काय दिले ते वाचूया. पृथ्वीवरील सजीवसृष्टी टिकून राहण्यासाठी व त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी हवा, पाणी व जमीन हे घटक महत्त्वाचे आहेत. यांना नैसर्गिक संसाधने असे म्हटले जाते. मित्रांनो पहिला घटक आहे हवा. पृथ्वी सभोवताली असणाऱ्या वातावरणातील हवेमध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, 6 निष्क्रिय वायू, नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, पाण्याची वाफ, धूलीकण या सर्वांचा समावेश होतो. मित्रांनो येथे एकूण 8 वायूंचे डिस्कशन केले गेलेलं आहे. नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, 6 निष्क्रिय वायू, नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, पाण्याची वाफ आणि धूलीकण या सर्वांचा समावेश होतो. तपांबरामध्ये हवेतील एकूण वायूच्या सुमारे 80% वायू असतो. मित्रांनो जर इंग्लिशमध्ये याला नाव दिले गेलं आहे म्हणजे बघा तपांबर, स्थितांबर, दलांबर आणि आयनांबर या सगळ्या आपल्या लेवल्स आहेत. म्हणजे हवेची जे आपण म्हणतो प्रेझेन्स असते म्हणजे वातावरणाचे जे लेवल्स आहेत या सगळ्या दिलेल्या की कुठल्या लेवल्सवर किती वातावरण हे उरतं. म्हणजे आपण पाहायला गेलं तर पृथ्वीपासून 12 ते 14 किलोमीटरपर्यंतच वातावरण जास्त असतं म्हणजे हवेचं प्रमाण म्हणा किंवा तेथे मनुष्य प्राणी जगू शकतो. त्याला आपण तपांबर म्हणतो. इंग्लिशमध्ये त्याला ट्रॉपोस्फेअर म्हटलं जातं. ट्रॉपोस्फेअर, स्ट्रॅटोस्फेअर, मिझोस्फेअर, थर्मोस्फेअर आणि आयनोस्फेअर असं त्यांना नावं दिली गेली. तपांबर, स्थितांबर, दलांबर आणि आयनांबर अशी त्यांना नावं दिले गेले आहेत. तर मित्रांनो पाहायला गेलं तर बघा जे तपांबर आहे ते खूप महत्त्वाचं आहे कारण की आपण तेथेच जगू शकतो. त्याच्या बाहेर गेलं तर ऑक्सिजनचे प्रमाण त्याचप्रमाणे वायूचे प्रमाण हे कमी होत जातं आणि मनुष्य प्राणी किंवा कुठलाही इतर प्राणी तेथे जगणं किंवा सर्व्हाइव्ह करणं हे खूप कठीण असतं. तर मित्रांनो येथे पाहायला गेलं तर तपांबरमध्ये आपण पाहू शकतो की वायूच्या 80% प्रेझेन्स असते. म्हणजे 80% वायू हा येथे असतो तपांबरामध्ये म्हणजे पृथ्वीच्या सरफेसपासून पृथ्वीच्या तळापासून 12 ते 14 किलोमीटरपर्यंत. तर मित्रांनो तर स्थितांबर हे प्रमाण सुमारे 19% असतं. म्हणजे पुढे गेल्यावर वायूचं प्रमाण हे 19% राहतं आणि पुढे दलांबर आणि आयनांबरमध्ये वायूचं प्रमाण कमी होत जातं आणि बाह्यांबरामध्ये पाहायला गेलं तर वायू आढळतच नाही. तर मित्रांनो तुमच्या अशा लक्षात येईल की पृथ्वी सभोवताली असलेल्या अनेक वायूंचे मिश्रण आणि वातावरणाचा एक प्रमुख घटक म्हणजे हवा होय. मित्रांनो वायूबरोबरच धूलीकण, पाण्याची वाफ यांचा देखील समावेश यामध्ये होतो. हवेतील वायूंचे प्रमाण पृष्ठभागाजवळ जास्त असते म्हणजे हवेचे प्रमाण जमिनीच्या पृष्ठभागावर म्हणजे आपण जिथे राहतो तिथे जास्त आहे आणि जसं आपण वर जाऊ वातावरणामध्ये तसं त्याचं प्रमाण कमी होतं. आपण जसं पाहिलं होतं डिस्कस केलं होतं. तर हवेतील घटकांचे प्रमाण व काही उपयोग आपण खाली पाहणार आहोत. तर मित्रांनो त्याआधी आपण हा पाय चार्ट पाहून घेऊया. बघा मित्रांनो हे MPSC मध्ये विचारलं जाऊ शकतं किंवा विचारलं गेलेलं सुद्धा आहे एका पेपरमध्ये. तर मित्रांनो याचं आपण डिस्कशन केलं तर पाहू शकतो की बघा नायट्रोजन किती टक्के आहे 78% आहे. त्यानंतर ऑक्सिजनचा क्रमांक येतो. ऑक्सिजन किती टक्के आहे 21% आहे. ठीक आहे. त्यानंतर आर्गॉनचा क्रमांक येतो 0.9% आहे. त्यानंतर इतर वायू पाहायला गेलं तर 0.07% आहेत आणि कार्बन डायऑक्साईड पाहायला गेलं तर 0.03% आहे. ठीक आहे. तर मित्रांनो हे हवेचं प्रमाण आहे, हवेतील विविध घटकांचे प्रमाण आहे आणि हे आपलं पाठ असणं महत्त्वाचं आहे कारण की हे चढत्या क्रमाने म्हणा किंवा उतरत्या क्रमाने लावायला येऊ शकतं किंवा त्यांच्या प्रमाणाची जोड्या लावायला सुद्धा आपल्याला येऊ शकतं. ठीक आहे. तर फक्त आपण एवढं जरी लक्षात ठेवलं ना की वातावरणात सगळ्यात जास्त वायू कुठला म्हणजे आहे कुठला घटक आहे वातावरणामध्ये तर नायट्रोजन आणि सगळ्यात कमी कुठला आहे तर कार्बन डायऑक्साईड. या आपल्याला पाय चार्टनुसार आपण सांगत आहोत. आता पुढे पाहायला गेलो तर मित्रांनो हे बघा मित्रांनो येथे आपण पाहूया हवेतील वायूंचे काही उपयोग पाहणार आहोत. मित्रांनो आपल्याला एकूण पाहायला गेलं तर 8 वायू दिले आहेत. येथे 8 वायू दिले आहेत. नायट्रोजन सजीवांना आवश्यक प्रथिने मिळवण्यास मदत करतो. अमोनिया निर्मितीमध्ये तसेच खाद्यपदार्थ हवाबंद ठेवण्यासाठी उपयोग असतो. तर मित्रांनो आपल्याला प्रश्न येऊ शकतो की जे हवाबंद खाद्यपदार्थ असतात ते हवाबंद खाद्यपदार्थ चांगले राहण्यासाठी कुठल्या वायूचा वापर केला जातो किंवा हवाबंद खाद्यपदार्थांमध्ये कुठला वायूचा वापर केला जातो. तो उत्तर असेल नायट्रोजन.
त्याचप्रमाणे सजीवांना आवश्यक प्रथिने मिळवण्यासाठी सुद्धा नायट्रोजन वायूची मदत होते. मित्रांनो, ऑक्सिजन आपल्याला माहिती आहे, ऑक्सिजन म्हणजे हा जीववायू आहे. सजीवांना श्वसनासाठी ज्वलनासाठी हा उपयुक्त असतो. मित्रांनो, कार्बन डायऑक्साईड पाहायला गेलं तर वनस्पती अन्न तयार करण्यासाठी याचा वापर करत असतात. अग्निशमन दळ हे ज्वाला म्हणजे आपण म्हणू शकतो अग्नी शमवण्यासाठी याचा वापर करत असते. म्हणजे अग्निशामक नळकांड्यामध्ये सुद्धा याचा वापर असतो. मित्रांनो, आपण जर कुठल्या बिल्डिंगमध्ये गेला असेल किंवा कुठल्या कंपनीमध्ये गेला असेल तर आपल्याला लाल गॅसचे असे ट्यूब म्हणा किंवा असे गॅस सिलेंडर्स दिसतात. तर ते त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईडच असतो आणि जो कार्बन डायऑक्साईड बाहेर अप्लाय केला की आग विझते. ठीक आहे. आता नॅचरली प्रत्येक बिल्डिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळतो कारण की गव्हर्नमेंटचे तसे नॉर्म्स आहेत. मित्रांनो, पाहायला गेलं तर पुढचा वायू आहे आर्गॉन. विजेच्या बल्बमध्ये याचा वापर केला जातो. कोणाचा? तर आर्गॉनमध्ये. आर्गॉनचा वापर विजेच्या बल्बमध्ये केला जाऊ शकतो. तर मित्रांनो, हेलियम कमी तापमान मिळवण्यासाठी तसेच विनापंख्याच्या इंजिनावर चालणाऱ्या विमानामध्ये वापरण्यात येतो. मित्रांनो, येथे समजायला गेलं तर काय आहे तर बघा, काही जे इंजिन्स असतात ते फॅन लावणं आपण म्हणू शकतो कठीण असतं किंवा तिथे फॅन लावणं जमत नसतं. तर मित्रांनो, काय करतात की ते जे टेम्परेचर असतं म्हणजे आपण म्हणू शकतो कुठलंही इंजिन असेल तर ते जेव्हा काम करतं तेव्हा त्याची हीट वाढते. ठीक आहे. आणि हीट वाढल्यामुळे काय होऊ शकतं तर शॉर्ट सर्किट म्हणा किंवा आग लागण्याची चान्सेस जास्त असतात. त्यामुळे हेलियम या वायूचा वापर केला जातो आणि त्यामुळे काय होतं तर ते तापमान मेंटेन राहण्यास त्याचप्रमाणे तिथे कमी तापमान ठेवण्यास मदत मिळते. म्हणून हेलियमचा वापर तिथे केला जातो. आता पुढे पाहायला गेलं तर निऑन जाहिरातींसाठीच्या रस्त्यावरच्या दिव्यात वापर केला जातो. म्हणजे आपण बघा कुठे जर केस कापायला गेला असेल, जर मोठं दुकान असेल हायफाय, तर तिथे बघा इंग्लिशमध्ये नावं लिहिलेली गेली असतात आणि ते ट्यूबलाईट्स सारखे दिसत असतात नावं ती, आणि तिथेच हा निऑन गॅस वापरला जातो. आता क्रिप्टॉन पाहायला गेलं तर फ्लोरोसेंट पाईपमध्ये याचा वापर केला जातो. आणि पुढे पाहायला गेलं तर झेनॉन फ्लॅश फोटोग्राफीमध्ये याचा वापर केला जातो. ठीक आहे. तर मित्रांनो, येथे पाहायला गेलं तर हवेतील वायूंचे काही उपयोग आहेत ते आपल्याला जोड्या लावायला येऊ शकतात किंवा यातील कुठली जोडी चुकीची आहे कुठली जोडी बरोबर आहे या प्रश्नासाठी हे आपण म्हणू शकतो असे प्रश्न यांच्यावर येऊ शकतात. ठीक आहे. तर आपण ही जोडी पाठ करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, हवेतील विविध वायू आणि इतर घटक यांच्या समतोलामुळे पृथ्वीवरील जीवसृष्टी टिकून आहे हे तर आपल्याला मान्यच करावं लागेल. मित्रांनो, जीवनासाठी आवश्यक सूर्यप्रकाश आणि उष्णता पृथ्वीपर्यंत पोहोचण्यासाठी तसेच अन्य घातक घटकांना थांबवण्यासाठी वातावरण ही अत्यंत महत्त्वाची गाळणी आहे. धुके, ढग, हिम व पाऊस यांची निर्मिती वातावरणामुळेच शक्य होते. मित्रांनो, आता पुढे जाऊया. वरील सर्व चित्रात धुराचे उत्सर्जन विविध माध्यमातून होताना दिसत आहे. हा धूर थेट वातावरणातील हवेत मिसळतो, त्यामुळे हवेतील घटकांचा समतोल हा बिघडत असतो. याला वायू प्रदूषण असे म्हटले जाते. मित्रांनो, वाहने, मोठमोठे उद्योगधंदे यामधल्या इंधनाच्या ज्वलनामुळे तसेच लाकूड, कोळसा यांसारख्या इंधनांच्या अपूर्ण ज्वलनामुळे सुद्धा बाहेर येणारा जो वायू असतो तो त्यामुळे सुद्धा वायू प्रदूषण होत असतं. तर मित्रांनो, येथे महत्त्वाचा बॉक्स आपल्याला दिलेला आहे आणि अत्यंत महत्त्वाचा आहे. मित्रांनो, इंधन ज्वलनातून हवेत सोडले जाणारे घातक घटक कुठले असा प्रश्न येऊ शकतो आणि त्यामध्ये यापैकी ऑप्शन येऊ शकतो. तर मित्रांनो, येथे आपल्याला दिलेले आहेत जे घटक आहेत, जे घातक घटक आहेत ते दिले आहेत. तर नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड आणि काजळी. ठीक आहे. तर असे हे घातक वायू आहेत आणि जे वातावरणासाठी त्याचप्रमाणे मनुष्य प्राण्यासाठी सुद्धा अत्यंत घातक आहेत. ठीक आहे. तर मित्रांनो, येथे पाहायला गेलं तर आपण पाहू शकतो की बघा, ओझोनचा थर आणि संरक्षण कवच हा टॉपिक सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. मित्रांनो, वातावरणाच्या स्थितांबर या थराच्या खालच्या भागात ओझोन वायूचा थर आढळतो. ठीक आहे. वातावरणाच्या स्थितांबर म्हणजे ट्रॉपोस्फिअरच्या खालच्या भागामध्ये ओझोन वायूचा थर हा आढळतो. मित्रांनो, ओझोन वायूचा सजीवांना जगण्यासाठी प्रत्यक्ष उपयोग नसला तरी खूप उंचीवरील पृथ्वीभोवती ओझोनचा थर असणे हे सजीवांसाठी फारच महत्त्वाचे आहे. सूर्यापासून येणारी अतिनील किरणे म्हणजेच अल्ट्राव्हायोलेट किरणे सजीवांसाठी हानिकारक असतात. ही किरणे ओझोन वायू शोषून घेतो आणि त्यामुळे पृथ्वीवरील सजीवांचे संरक्षण होत असते. मित्रांनो, वातानुकूलित यंत्र, रेफ्रिजरेटर्स यामध्ये हवा थंड करण्यासाठी वापरले जाणारे क्लोरोफ्लोरोकार्बन्स तसेच कार्बन टेट्राक्लोराईड हे रासायनिक वायू हवेत मिसळल्यास ओझोनच्या थरास नाश होतो. ओझोनचा थराचा यामुळे नाश होत असतो. मित्रांनो, ओझोनचे महत्त्व हे सर्वांना लक्षात यावे यासाठी 16 सप्टेंबर हा दिवस जगभरामध्ये ओझोन संरक्षण दिन म्हणून लक्षात ठेवला जातो. तर मित्रांनो, 16 सप्टेंबर लक्षात ठेवा की ओझोन संरक्षण दिन आहे. ठीक आहे. आता पुढे जाऊया. बघा, आता आपण इथे पाणी हा घटक पाहणार आहोत. मित्रांनो, सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुमच्या घरात पाण्याचा वापर कोणकोणत्या कामासाठी व किती होतो ते पहा. त्याची नोंद सोबतच्या तक्त्यात करा. याबाबत वर्गात चर्चा करा. एकूण वापरलेल्या पाण्याला घरातील व्यक्तींच्या संख्येने भागा. यावरून तुम्हाला प्रत्येक व्यक्तीला वापरण्यासाठी किती पाणी लागतं
ते कळतं. तर मित्रांनो, जनरली पाहायला गेलं तर जी वाटणी केली गेली आहे तर प्रत्येक माणसाला दिवसाला 40 लिटर पाणी हवं. ठीक आहे. तर अशी बेसिक रिक्वायरमेंट पाहायला गेलं तर प्रत्येक माणसासाठी डेली 40 लिटर पाणी ही रिक्वायरमेंट आहे, बेसिक रिक्वायरमेंट आहे. तर मित्रांनो, वरील कृतीवरून तुमच्या असे लक्षात येईल की पाण्याशिवाय दिवस काढणे हे अत्यंत कठीण आहे. मानवी शरीराच्या सर्व क्रिया सुलभ चालाव्या यासाठी पाणी अत्यंत महत्त्वाचे आहे. मित्रांनो, इतर सजीवांना देखील पाण्याची अशीच गरज असते. त्यांच्या शरीराच्या आकारमानानुसार हे प्रमाण कमी जास्त हे होत असतं. मित्रांनो, येथे पाहायला गेलं तर मानवी शरीराच्या सर्व क्रिया सुलभ चालाव्यात म्हणून दररोज 3 ते 4 लिटर पाणी पिण्याची गरज असते. त्यांच्या शरीराच्या आकारमानानुसार ते प्रमाण म्हणजे पाण्याचे प्रमाण हे कमी जास्त होत असते. हायड्रोजन वायूच्या हवेत ज्वलन झाल्यास तो ऑक्सिजनशी संयोग पावतो. या संयोगापासून पाण्याची निर्मिती होते. पाण्याची काही वैशिष्ट्ये आपण मागील इयत्तेमध्ये शिकलो आहे. ठीक आहे. तर बघा, येथे आपल्याला एक बॉक्स दिला आहे आणि बॉक्स दिसला की त्यामध्ये महत्त्वाची माहिती येतेच. तर मित्रांनो, यामध्ये काय लिहिलं आहे की सर्वसाधारण तापमानात पाणी 3 अवस्थांमध्ये आढळतं. नॉर्मली पाणी 3 अवस्थांमध्ये आढळतं. तर पाण्याचा रंग, चव किंवा तिला वास नसतो. ठीक आहे. पाण्याला रंग नसतो, त्याला चव नसते आणि त्याला वाससुद्धा नसतो. अनेक पदार्थ पाण्यामध्ये सहज विरघळतात म्हणून पाणी हे वैश्विक विद्रावक आहे. प्राण्यांमधील रक्त, वनस्पतींमधील रसद्रव्ये यामध्ये देखील पाण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. कोणत्याही सजीवाला पाण्याशिवाय जिवंत राहणे शक्यच नाही, म्हणूनच पाण्याला जीवन असे म्हटले गेले आहे. मित्रांनो, या तक्त्यामध्ये काय दिलं आहे ते पृथ्वीवरील पाण्याचे वितरण दिले आहे. येथे पाहू शकतो की समुद्र व महासागर दिला आहे. त्याचप्रमाणे बर्फस्वरूप भूगर्भातील व इतर पाणी आणि पिण्यासाठी उपलब्ध पाणी. तर मित्रांनो, आपल्या राईट साईडला म्हणजे उजव्या बाजूला दिलेला आहे एक तक्ता दिलेला आहे पृथ्वीवरील उपलब्ध पाणी आणि शेकडावा प्रमाण. मित्रांनो, समुद्र व महासागराच्या अंतर्गत 97% पाणी येतं. त्याचप्रमाणे पाहायला गेलं तर बर्फस्वरूप भूगर्भातील व इतर पाणी हे 2.7% आहे आणि पिण्याचं पाणी जर पाहायला गेलं तर 0.3% एवढं आहे. पिण्यासाठी उपलब्ध पाणी हे खूप अत्यंत कमी आहे. म्हणून आपण याचा वापर आपण काय केला पाहिजे तर जपून केला पाहिजे. मित्रांनो, पाहायला गेलं तर पृथ्वीवरील सर्व पाणी आपण वापरू शकत नाही, कारण समुद्रातील पाणी खारट आहे. काही पाणी गोठलेल्या अवस्थेत आहे तर अत्यल्प पाणी पिण्यासाठी उपलब्ध आहे. तरी देखील सर्व सजीवांना पुरेसे आहे. ठीक आहे. आता पुढे जाऊया. मित्रांनो, पुढे पाहायला गेलं तर बघा, इतर पशु पक्षी वरील प्रमाणे पाण्याचा वापर करतात का? आपण मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर करतो. पृथ्वीवरील पाण्याचे नियमन जलचक्राद्वारे होते. हे आपल्याला तर माहिती आहे जलचक्र, आणि त्या जलचक्राचा अभ्यास केल्यावर आपल्याला समजतं की पाऊस कसा पडतो. ठीक आहे. तर मित्रांनो, त्यापासून पाऊस पडून जमिनीवर गोड्या पाण्याचे स्रोत निर्माण होत असतात. मित्रांनो, पाहायला गेलं तर पाणी मिळण्यासाठी ओढे, नदी, छोटी तळी, झरे, सरोवर हे जमिनीवरील नैसर्गिक स्रोत आपण वापरतोच. पण त्याशिवाय पाहायला गेलं तर मानव कूपनलिका, विहिरी खोदून भूगर्भातील पाण्याचा उपसा करत असतो. म्हणजे आपण म्हणतो ना की आपण तर धरणं तर बांधलेली आहेत, त्याचप्रमाणे विहिरी सुद्धा बांधलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे हापसा आपण म्हणतो. बोरिंग त्याचा वापर करून आपण भूगर्भातील पाणी सुद्धा खेचून आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. तर मित्रांनो, यासोबतच मानवाने नद्यांवर बंधारे, लहान मोठी धरणं सुद्धा बांधली आहेत. वाढती लोकसंख्या, उद्योग, शेती यासाठी पाण्याचा अनिर्बंध वापर चालला आहे आणि यामुळेच पाणी कमी पडू लागले आहे. त्यामुळे पाणी टंचाई ही गंभीर समस्या आपल्यासमोर उभी आहे. मित्रांनो, पाण्याचा वापर काटकसरीने करा. पाणी अडवा, पाणी जिरवा. जिथे शक्य आहे तिथे पाणी साठवा आणि पाण्याचा शक्य तिथे पुनर्वापर करा, कारण साठवलेले पाणी लगेच शिळे होत नाही. ठीक आहे. तर मित्रांनो, आता जमीन हा घटक आपण पाहत आहोत. अत्यंत महत्त्वाचा घटक आहे आणि यावर प्रश्न सुद्धा येतात. मित्रांनो, तुमच्या असे लक्षात येईल की जमीन आपल्याला दगड, माती, मोठे खडक या स्वरूपात दिसते. ती सर्वत्र सपाट नसते. जमीन कधी डोंगराळ तर कधी सपाट अशा रूपात असते. मानवासह सर्व भूचर प्राणी जमिनीवर राहतात. काही भूचर निवाऱ्यासाठी जमिनीत बीळ करून राहतात. याचा अर्थ ते जमिनीचा वापर त्यांची गरज पूर्ण करण्यासाठी करत असतात. आपणही जमिनीचा वापर शेती, निवास, रस्ते यांसाठी करत असतो. जमिनीवर असलेल्या वनांतील वनस्पती व प्राण्यांचा देखील आपण उपयोग करत असतो. जमिनीतून मिळणारी खनिजे, खनिज तेल व भूगर्भीय वायू आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. याचा अर्थ जमीन हे एक महत्त्वाचे संसाधन आहे. ही जमीन नक्की कशापासून बनली आहे ते आपण पाहूया. मित्रांनो, हे फक्त बेसिक इंट्रोडक्शन होतं, यात काही महत्त्वाचं नव्हतं. ठीक आहे. तर बघा, हे आपल्याला महत्त्वाचं आहे. प्लास्टिकची पारदर्शक बाटली आणि मुठभर माती, थोडे दगड, वाळू, पाळापाचोळा आणि पाणी घ्या. मित्रांनो, हे एक्सपेरिमेंट काय मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. तर हे सगळं जे मटेरियल मी आता वाचलं ते एका बॉटलमध्ये, प्लास्टिकच्या बॉटलमध्ये मिक्स करा. ठीक आहे. त्यामध्ये पाणी होतं आणि ते हलवा आणि
5 ते 10 मिनिटं त्याकडे निरीक्षण करा की काय होतं. ते मित्रांनो तुम्हाला हे समजेल की त्यातील जे मोठे खडक असतात ते तळाला जातात. त्याच्यावर बारीक दगडी येते, त्याच्यावर वाळू येते, त्याच्यावर माती येते आणि त्याच्यावर जो उरलेला कचरा असेल तो येतो. तर मित्रांनो अशा प्रकारे त्याचं डिव्हिजन होतं. तर मित्रांनो बाटलीतील मिश्रण कसे दिसते आपण पाहिले, आपण डिस्कस केले. तर पृथ्वीवरील जमीन देखील त्याचप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. तुमच्या आजूबाजूला जर पाईपलाईन टाकायचे काम असेल तर तुम्हाला समजून येईल की आजूबाजूला जे जमिनीचे आवरण आहे ते कसं आहे. मित्रांनो त्यासाठी खणलेल्या खड्ड्यांचे नीट निरीक्षण करा. सोबतच्या आकृतीप्रमाणे तुम्हाला जमिनीच्या खाली काही थर आढळतील. कृतीत मृदा, अपरिपक्व मृदा, मातीचा थर व लहान खडका आणि मूळ खडक. मित्रांनो परिपक्व मृदा असलेल्या जमिनीत सर्वात वरचा थर हा वनस्पती व प्राण्यांच्या अवशेषांच्या कुजण्यामुळे निर्माण झालेला असतो आणि त्यालाच कृतीत मृदा असं म्हटलं जातं. हा थर शक्यतो दाट जंगलामध्ये आढळतो. त्याखालील जमीन वाळू, माती, बारीक खडे, कृमी, कीटकांनी युक्त असते. या मातीच्या थराला मृदा असं म्हटलं जातं. त्याखालील जमिनीत माती व मूळ खडकांचे तुकडे आढळतात. ही मृदा अपरिपक्व असते आणि त्यामुळे आणखी खाली गेलं तर मातीचे प्रमाण कमी होऊन खडकांचे प्रमाण वाढू लागते. कृतीत मृदा आणि मृदा हे दोन महत्त्वाचे घटक आहेत. कृतीत मृदामध्ये सगळ्यात जास्त मायक्रोन्यूट्रिएंट्स म्हणा किंवा आवश्यक जे घटक असतात झाडाला किंवा एका वृक्षाला किंवा रोपट्याला वाढण्यासाठी ते येथेच असतात. आणि जसे जसे आपण खाली जाऊ जमिनीच्या तसे तसे खडकांचे प्रमाण वाढू लागतं आणि एका एंडला मूळ खडक आपल्याला मिळतो. तर मित्रांनो पाहायला गेलं तर मृदा तयार होण्याची प्रक्रिया बघा. जमिनीवरील मृदा ही नैसर्गिक प्रक्रियेतून निर्माण होत असते. मूळ खडकाच्या अपक्षयातून मृदेसाठी अजैविक घटकांचा पुरवठा होतो. ऊन, वारा व पाऊस यांपासून निर्माण होणाऱ्या उष्णता, थंडी व पाण्यामुळेच मूळ खडकाचे तुकडे होतात. त्यांपासूनच खडे, वाळू, माती तयार होते. मित्रांनो आपण जर डिस्कवरी चॅनल पाहिलं असेल तर तुम्हाला जे हे वाळवंट असतं त्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे दगड दिसतात. ते दगडांचे आकारच वेगवेगळे असतात. कुठले जे मोठे डोंगर असतात, दगड असतात ते 2 भागामध्ये विभागलेले असतात किंवा त्याचे एका मोठ्या दगडामध्ये मध्येच आतमध्ये खड्डा पडलेला असतो. ते हे सगळं हवेच्या घर्षणामुळे होत असतं आणि हवेच्या घर्षणामुळे काय होतं तर हवा जेव्हा ट्रॅव्हल करते, हवा जेव्हा वाहते तेव्हा ती दगडांना आदळत असते आणि त्यामुळे त्या दगडाचा अपक्ष होत असतो. अपक्षामुळेच काय होतं तर मृदेची निर्मिती होते. मित्रांनो पाहायला गेलं तर जमिनीमध्ये किंवा पाण्यामध्ये जे दगड असतात त्या जेव्हा पाणी वाहतं तेव्हा पाणी त्या दगडाला घासून जात असतं आणि त्यामुळे ते दगड गुळगुळीत दिसतात आणि त्यामुळे त्यांचा सुद्धा तिथे अपक्ष होत असतो. ठीक आहे. तर याच्यामुळेच मृदेची निर्मिती होत असते. ठीक आहे. तर नैसर्गिकरित्या मृदा असते किंवा आपण म्हणू शकतो जमिनीवरील जी मृदा असते ती अशी निर्माण होत असते. ठीक आहे. तर मित्रांनो पाहायला गेलं तर उंदीर, घुशींसारखे क्रुदंत प्राणी सुद्धा आढळतात जे या कार्यामध्ये मदत करत असतात. तर जमिनीवरील झाडांची मुळे देखील खडकांच्या अपक्षात मदत करतात. मृदा निर्मितीची प्रक्रिया मंद गतीने व हळूहळू सुरू असते. मित्रांनो 2.5 सेंटीमीटरचा मृदेचा थर तयार होण्यासाठी सुद्धा जवळजवळ हजारो वर्ष लागतात. तर मित्रांनो आपण पुढे जाऊया. तर मित्रांनो महत्त्वाचा कंटेंट आहे. मित्रांनो हा महत्त्वाचा कंटेंट आहे. मृत वनस्पती व प्राणी यांचे सूक्ष्मजीवांमार्फत विघटन होऊन म्हणजेच ते कुजून मृदेवर जो थर तयार होतो त्याला काय म्हटलं जातं कृतीत मृदा आणि त्याला इंग्लिशमध्ये ह्युमस असे म्हटले जाते. कृतीत मृदा जमिनीला पोषक घटक पुरवण्याचे काम करते. तसेच मृदेत हवा खेळती राहावी आणि मातीत पाणी धरून ठेवणे या कामे देखील कृतीत मृदा मदत करत असते. या कामात सुद्धा कृतीत मृदाशीच मदत करत असते. म्हणजे पाणी थांबवण्यासाठी त्याचप्रमाणे मृदेमध्ये हवा खेळती राहावी म्हणजे मातीत हवा खेळती राहावी यासाठीच ह्युमस काम करत असतं. चांगल्या सुपीक मृदेमध्ये या ह्युमसचं प्रमाण 33 ते 50% असतं. एकेकाळी पृथ्वीवर घडलेल्या उलथापालथीमुळे जमिनीवरील जंगले भूगर्भात गाडली गेली. नुसती जंगलेच नव्हे तर प्राणी सुद्धा भूगर्भात गाडले गेले होते. त्यानंतर सजीवांच्या मृत अवशेषांपासून जीवाश्म इंधन बनण्याची प्रक्रिया भूगर्भामध्ये सुरू झाली. खनिज तेल या जीवाश्म इंधनापासून आपल्याला पेट्रोल, डिझेल, रॉकेल, केरोसिन, पॅराफिन ही इंधनं तर त्याचप्रमाणे डांबर, मेण यांसारखे उपयुक्त पदार्थ मिळत असतात. तर मित्रांनो अजून महत्त्वाची माहिती जर पाहायला गेलो तर ही आहे की पृथ्वीवरील जमीन, पाणी आणि हवा यांचा वापर सजीव करतात. या घटकांचा मानव देखील संसाधन म्हणून वापर करत असतो. या संसाधनांच्या प्रत्यक्ष वापरल्या जाणाऱ्या घटकांचा विचार केला तर ते संपूर्ण पृथ्वीच्या तुलनेत अल्प आहेत. मित्रांनो पाहायला गेलं तर आपल्याला उपलब्ध जमीन किती आहे ते 29%. पिण्यासाठी पाणी जवळजवळ 0.3% एवढंच आपण पाणी पिऊ शकतो आणि तरीसुद्धा ते आपल्याला पुरेसं आहे. मित्रांनो ऑक्सिजन आपल्याला 21% आहे वातावरणात. ते एवढी कमी रिसोर्स आपल्याला आहेत आणि तरीसुद्धा आपण त्याचा वेस्टेज करत आहे. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. तर मित्रांनो वरील कोष्टकांचा विचार करता ही संसाधने जरी अल्प प्रमाणात असली तरी ती सर्व सजीवांसाठी पुरेसे आहेत. मित्रांनो मनुष्याने त्याच्या हव्यासावर जर नियंत्रण ठेवले तर हे जे संसाधन आहे ती बरोबर आणि प्रत्येकाला वापरण्यास
मिळू शकतात आणि आपण म्हणू शकतो त्याचा योग्य प्रमाणे वापर होऊ शकतो. मित्रांनो, भारतीय उपखंडाच्या हवामानाचा अभ्यास करण्यासाठी भारतीय हवामानशास्त्र संस्था 1875 मध्ये तिची स्थापना करण्यात आली होती. ही संस्था हवामानाचे निरीक्षण करून हवामानविषयक अंदाज वर्तवण्याचे मुख्य काम करते. तर मित्रांनो, आपण या धड्यातून काय शिकलो? तर सजीवांच्या मूलभूत गरजा भागवणारे व निसर्गातून मिळणारे घटक म्हणजे नैसर्गिक संसाधनं होय. हवा, पाणी आणि जमीन ही महत्त्वाची नैसर्गिक संसाधने आहेत. जमीन आणि मृदा एकच नसून त्यात फरक आहे. मृदेमध्ये जैविक व अजैविक असे घटक असतात. हवेमध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, निष्क्रिय वायू, बाष्प व धूलिकण असे अनेक घटक असतात. म्हणजे एकूण 8 घटक असतात. आपण जसे पाहिले, ओझोनचा थर पृथ्वीचे संरक्षण कवच आहे. तो कुठे आहे? ट्रॉपोस्फिअरमध्ये, त्याच्या खाली आहे. नैसर्गिक संसाधने काळजीपूर्वक व काटकसरीने वापरा. ठीक आहे. तर मित्रांनो, हे तर पाहिलं. आता आपण प्रश्न पाहूया. प्रश्न पाहिले तर आपण आपला अभ्यास बरोबर झालाय काय ते आपल्याला कळतं. मित्रांनो, ओझोन वायूचा थर सूर्यापासून पृथ्वीवर येणारी टिंब किरणे शोषून घेतो. तर आपल्याला माहिती आहे अतिनील किरण म्हणजेच अल्ट्राव्हायोलेट किरण. पृथ्वीवर गोड्या पाण्याचा एकूण किती साठा आहे? तर 0.3% एवढा साठा आहे. पाहायला गेलं तर अजून पुढे गेलं तर मृदेमध्ये डॅश व डॅश घटकांचे अस्तित्व असते. जैविक आणि अजैविक घटकांचे अस्तित्व असते. ओझोन थर पृथ्वीचे संरक्षण कवच आहे असं का म्हटलं जातं? कारण की तो अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून पृथ्वीवरील सजीवांचे संरक्षण करत असतो. पाणी हे जीवन आहे. का? तर पाण्यापासून जर पाणी नसेल तर आपण आपली दिनचर्या पूर्ण करू शकत नाही. दिनचर्येतील प्रत्येक कामासाठी पाण्याची आवश्यकता ही असतेच आणि पाण्याशिवाय सजीव असा आपण विचार सुद्धा करू शकत नाही. मित्रांनो, समुद्राचे पाणी पिण्यायोग्य नसले तरी उपयुक्त आहे. तर आहेत. आपण इतर कामासाठी म्हणजे ज्या आपल्याला अत्यावश्यक असणारे मीठ त्याची निर्मिती सुद्धा समुद्रातून होते. त्याचप्रमाणे समुद्रातील जे सजीव आहेत त्यांचा आपण मनुष्य प्राणी खाण्यासाठी वापर करत असतो आणि समुद्राचे इतर सुद्धा उपयोग आहेत. ठीक आहे. तर मित्रांनो, हे असे छोटे मोठे प्रश्न असतात, त्यांची आपण उत्तर दिली तर आपण म्हणतो आपल्या विषयातील इंटरेस्ट हा वाढत जातो आणि जे आपण केलं आहे त्याची एका प्रकारे रिव्हिजन सुद्धा होत असते. तर मित्रांनो, ही जे इतर प्रश्न आहेत ते तुम्ही सोडवू शकता. तुम्ही जर पुस्तक विकत घेतलं तर उत्तमच होईल. नाहीतर याची PDF तुम्ही डाउनलोड करू शकता बालभारतीच्या साईटवर जाऊन. तर मित्रांनो, आज आपण पहिला धडा पाहून घेतलेला आहे इयत्ता 6वीचा आणि दुसरा धडा सुद्धा आपण लवकरच पूर्ण करू. तर मित्रांनो, पहिला धडा कसा वाटला ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. ठीक आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल स्पर्धा परीक्षेच्या वाटेवर सबस्क्राईब करा. मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.